मॉर्निंग. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. आता किचनमध्ये सुरुवात झालेली आहे. आजचा वार सांगेन तर आजचा वार गुरुवार आहे. तारीख आहे 12 फेब्रुवारी आणि दिनेशचे पप्पा काल शिर्डीला गेलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटलं ना की निवांत कामं आवरायची, म्हणजे जास्त कामं तर पतिदेवांचेच असतात. ते द्या हे द्या असं म्हणत असतात, पण तसं काही नाही आहे. ते गेल्यामुळे तर मला उलट जास्त कामं लागलेली आहेत. रात्री तरी इतके भांडे झालेले होते ना, ते घासून झोपण्यासाठी रात्रीचे 11 वाजलेले होते. तसं तर ते 7 वाजताच घरातून निघालेले होते, पण जे चिवडा वगैरे मी बनवलेला होता ना ते सगळं काढून ठेवणं, भांडे इतके जास्त झाले होते. ते सगळं आवरून झोपण्यासाठी रात्री 11 11:30 मला वाजलेले होते. पहाटे मी 5 वाजता उठलेले आहे आणि सगळी सकाळची कामं माझी झालेली, पारशी कामं झालीत, आंघोळ झालेली आहे. आणि आता मी इकडं करत आहे आज आपे. म्हणजे इडली मी बनवलेली होती आणि राहिलेले बॅटर मी तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर म्हटलं आज नाश्त्यामध्ये आपे बनवूया. त्याकडे भाज्या काढून घेतल्या, जसं हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळ्या भाज्या एकदम बारीक चिरायचे आहेत. तर म्हटलं आता निवांत चिरण्यामध्ये लेट होणार आहे, म्हणून मी इकडे चॉपर घेतलेला आहे. चॉपरमध्ये कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि कोथिंबीर सगळे एकत्रच मी चॉप करून घेणार आहे. म्हणजे झटपट होतं. जेव्हाही घाई गडबड आहे, कमी वेळात सगळं बनवायचं आहे, त्यावेळेमध्ये चॉपर खरंच खूप कामाला येतं. म्हणजे कमी वेळामध्ये सगळी आपली कामं झटपट होतात. यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या आणि चॉपरला मी चॉप करून घेते. दूध पण गरम करून ठेवते आणि 3 दिवसाचं दूध मी ठेवलेलं आहे. कालचं दूध पण मी गरम करून ठेवलं, परवाचं ठेवलं आणि आजचं पण दूध मी गरम करत आहे. म्हणजे सगळ्या दुधाचा आज मी खवा बनवणार आहे, कारण आता दही ताक खूप सारं आहे आणि खाणार कोण आहे. तसं तर दिनेशच्या पप्पांना खूप आवड आहे, म्हणजे जेवण करतोच, बिना ताकाचं जेवण होत नाही त्यांचं. पण आता ते 2 दिवस त्यांचा टूर आहे, तर ते आता शनिवारीच येणार. तर म्हटलं दूध असंच काय करणार आता. हे मी चहा पण घेत नाही आजकाल, त्यामुळे दूध जास्त राहत आहे. तर म्हटलं खवा बनवूया आणि गुलाबजामुन, किंवा आता खव्यापासून आपण भरपूर सारे रेसिपी बनवतो. तर आज दिवसभरात खूपच जास्त कामं आहेत. तर दूध गरम करायला ठेवलं. इकडे सगळ्या भाज्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत आणि बॅटरमध्ये मी हे सगळं मिक्स केलेलं आहे. तर इकडे अगोदर मी वरण बनवून घेते. तर डाळ शिजलेली आहे आणि कांदा, कोथिंबीर चिरून घेतली, कढीपत्ता काढून घेतलेला आहे. डाळ मी एका वेगळ्या भांड्यात काढलेली डाळ घाटून घेते अगोदर मसाले टाकून, आणि याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवते आणि संग आपे पण बनणार. म्हणजे बेटर जास्त नाही आहे आणि माझा गुरुवारचा उपवास आहे. फक्त गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे, परत बाबा आहे, दोघांसाठी स्वयंपाक इकडे बनत आहे. तर इकडं डाळ मी काढून घेतलेली आहे. तर यामध्ये मसाले टाकूया आणि संग भातही बनत ठेवते. म्हणजे आज मला खवा बनवायचा आहे, लोणी काढायची आहे, देवपूजा करायची आहे. इतकी जास्त कामं आज झालेली आहेत ना, म्हणजे दररोज पण तितकी नसतात, पण उपवासा दिवशी ना खूप एक्स्ट्रा कामं असतात. एक तर स्वयंपाक कमी आहे असं वाटतं, पण कमी काहीच नाही, उलटं जास्त होतं. तसंच आहे. तर इकडं तांदूळ मी धुवून घेतलेले 2-3 पाण्यानं, तांदळाच्या डबल पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि भात बनवून मी तिकडच्या बनवलं ठेवलेला आहे. इकडं मी वरणाला फोडणी देते, म्हणजे वरणही बनत राहील. मग संग आपे बनवते. आपे मेकर वरती ठेवलेले आहे, अगोदर ते काढून घेते. म्हणजे वरची वस्तू काढून घ्यायचं थोडंसं, म्हणजे विचार करते मी की आता वरी कधी चढायचं आणि ते कधी काढायचं. मुलं असले ना पटकन पाठवतो आपण, ते पाहिजे हे पाहिजे, वरच्या सगळ्या वस्तू मी काढून घ्यायची. पण आता स्वतःलाच करायचं आहे, त्यामुळे ना थोडंसं एक वेळा टेन्शन येतं की वरती ठेवणे, सगळं खाली ठेवायचं. पण खाली काय ठेवायचं, एकतर किचन आपली छोटी आहे, खूप स्पेस धरतात तशी भांडी, आणि ती दररोज लागत पण नाही, दररोज यूजमध्ये येत नाही. जसं इडलीचं आहे आणि हे आपे मेकर वगैरे सगळं मी वरती ठेवून देते. तर इकडे बघू शकता मस्त असं वरणाला तडका बसलेला आहे. वरून मी थोडासा मसाला टाकला, कोथिंबीर टाकली. एक उकळीचा वेट करूया, तोपर्यंत मी आपे मेकरही काढून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये बॅटर फिल्ड करूया आणि आपे बनत ठेवते आणि भाकरी पण बनवायचे. मग नंतर मी निवांत देवपूजा करून घेते आणि दिवसभरात काय कामं करायचे त्याचा पण नियोजन मी अगोदरच करून ठेवलेलं आहे. म्हणजे 5 मिनिट आज वेस्ट जाणार नाही आहेत, कारण कामच तशी आहेत. तुरी वगैरे धुवायची ती कामं आहेत. परत मिरच्या मी देठ काढलेले आहेत, पण वरतीच आहे ती मिरच्या. विचार केला खाली आणून ठेवलं तर परत ते नम पडतात, मग परत उन्हाला नेऊन टाकायचं, म्हणून म्हटलं तिथंच राहू दे. सगळं झाकून ठेवलेलं आहे. ते कवरमध्ये पॅकबंद कवरमध्ये भरून ठेवलं तरी पण ते थंड पडणार नाही. तर ते पण कामं आहेत. तर असू दे, अगोदर मी स्वयंपाक करून घेते. म्हणजे स्वयंपाक झालं सगळ्यांचं, एक वेळचं जेवण खाणं झालं की मग मी सगळी कामं करायला फ्री. तिकडे आपे मेकर घेतलेले आहे, त्यामध्ये सगळ्या वाट्यामध्ये तेल टाकलेले आहे अगोदर मी आणि बॅटर फिल्ड केलेलं आहे आणि थोडंसं बॅटर पॅनवरती पडलेलं आहे, तेच मी व्यवस्थित करत होते. तर इकडे सगळं मी यामध्ये फिल्ड केलेलं आहे बॅटर. थोडंसं राहिलेलं आहे, आणखी 2 आपे बनतील फक्त, बाकीचं तरी आलेलं आहे यामध्ये. तर इकडं ठेवलेलं आहे बनत आहे आणि चारी बाजूला हे सगळीकडे फिरवत राहायचं आहे, म्हणजे सगळे आपे व्यवस्थित सेकले जातील. नाहीतर काय होतं, गॅसची आग आतमध्ये चलते आणि आतमधले 3 आपे व्यवस्थित हे होतात आणि नंतर ते करपायला लागतात आणि साईडचे कच्चे राहतात. म्हणून आपे मेकर फिरवत राहायचं आहे. आणि जे दूध कालचं होतं, म्हणजे काल ना मी 2 लिटर दूध आहे ना गरम करून ठेवले एकत्र, परवाचं आणि कालचं. दूध गरम करत राहायला खराब होत नाही अजिबात. म्हणजे उन्हाळा असो हिवाळा असो, दूध गरम करत राहायचं, अजिबात खराब होणार नाही. फ्रीज नसलं तरी पण काही हरकत नाही. दूध ना
दिवसातून 3-4 वेळा तरी गरम करायचं, अजिबात खराब होत नाही आणि चहा पण खूप टेस्टी बनतो त्याचा. मी तरी दुधाचा चहा पित नाही आजकाल, त्यामुळे मी काय केलं, इकडे दूध गरम करून घेतलेलं आहे पिण्यासाठी. थोडीशी साखर टाकलेली आहे यामध्ये, विलायची पावडर टाकली तर आणखीनच छान टेस्ट येतो, पण विलायची पावडर मी काही घेतलेली नाही आहे, फक्त साखर टाकून दूध गरम केलेलं आहे. तसं तरी दूध ना गरम करून इतका छान टेस्ट आलेला आहे, यामध्ये साखरेचीही गरज नाही, पण तरी पण मी थोडीशी टाकलेली आहे, कारण चहाची सवय आहे मला. फक्त चहापत्ती नाही यामध्ये, साखर मात्र टाकलेली आहे. तर इकडं आपे एका साईडला व्यवस्थित सेकले आहेत. आता पलटून घेऊया. तर बघू शकता अजिबात चिटकले नाहीत आणि खूप छान फुललेले आहेत, हे एकदम परफेक्ट आपे बनलेले आहेत. यामध्ये भाज्या टाकल्यामुळे खूपच छान टेस्ट आलेला आहे. तर आपे सगळे मी पलटून घेतले आणि दुसऱ्या साईडने 2 ते 3 मिनिट सेकून घ्यायचे, चारी बाजूला पॅन फिरवत, आणि संग मी इकडं दूध पण घेतलेलं आहे. तर या सगळेजण दूध घ्यायला, दररोज मी चहा घ्यायला बोलवायचे, आज दूध घ्यायला बोलवत आहे सगळ्यांना. तर दूधही घेऊन झालेलं आहे आणि इकडं वरण भातही बनलेलं आहे, आपेही बनलेले आहेत आणि ते थोडंफार बेटर राहिलेलं होतं, ते पण मी बनवून घेते. म्हणजे जास्त नाही, फक्त 1-2-3 आपे बनतील आणखीन. आणि नंतर मी खवा बनत ठेवते, भाकरी बनवून घेते, परत देवपूजा. खूप जास्त काम आहेत. आपण म्हणायला गेलो ना इतका पटकन म्हणतो आणि करायला भरपूर वेळ जातो आपला त्यामध्ये. आणि कपडे पण मी आजकाल हातानं धुवत आहे, म्हणजे मशीनचं लिक्विड पण संपलेलं आहे, ते पण आणायचं आहे. आता दिवशी पप्पाने येतात, येईपर्यंत हातानंच कपडे धुणारे, आल्यानंतर घेऊन येतील ते. अशा वेळेमध्ये ना मला दीपक दिनेची खूप आठवण येते, म्हणजे काही संपलं ना, फोन केलं ना, एक पटकन ते घेऊन यायचे. पण आता असं झालेलं ना, दिनेशच्या पप्पांना सांगायचं तर सगळे एकत्र लिस्ट बनवून द्यावी लागते, तेव्हा कुठे घेऊन येतात. एक वस्तू तर आणायला जमत नाही त्यांना, कारण गॅरेजमध्ये कामं असतात, घडीघडला जाणं होत नाही आणि कुठली गोष्ट आठवण म्हणजे विसरले मी, मग ते राहूनच जाते, असं होतं. तर आता तसंच झालेलं आहे, जे लिक्विड आहे मशीनचं ते पण संपलेलं आहे. आता बघूया, त्यांचाच वेट करायचा, आल्यानंतर घेऊन येतील ते. तर इकडं 3 लिटर दूध मी मोठ्या पातेल्यात काढलेलं आहे आणि तिकडे मी ते दूध गरम करायला ठेवलं, म्हणजे खवा बनणार होता निवांत, तिकडेही लक्ष द्यायचं आहे. आणि इकडे आपे हे सगळे बनून तयार झालेले आहेत. तर आता फायनली आपे बनले. तर एक आपा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे, किती छान सॉफ्ट स्पंजी आपे बनलेली, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे असे आपे बनून तयार झालेले आहेत. आपे बनले, बाकीचंही पूर्ण झालेलं आहे. इकडे खवा बनत ठेवलेला आहे. आता तिकडेही लक्ष आहे, म्हणजे दूध गॅस फुल केलं तर दूध पूर्ण उतू जातं आणि कमी केलं तर लवकर बनत नाही, म्हणून मी चमचा घेतलेल्या चमच्याने एक सलग मी ते हलवत आहे, म्हणजे उतू जाणार नाही आणि थोडंसं लवकर खवा बनून तयार होईल. आणि संग इकडे मी ज्वारीच्या भाकरी बनवते, म्हणजे बाबांचंही आवरलेलं आहे, म्हणत आहेत टिफिन भरून दे, म्हणजे आता गॅरेजला घेऊन जातील, कारण आता त्या मुलालाही यायला जमत नाही, कारण तिकडं पण कोणी नाही आहे. तर बाबा टिफिन घेऊन जातील, त्यामुळे पटकन मी स्वयंपाकी बनवून टिफिन भरून देते. आता बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि इकडं दूध म्हणजे थोडं साठलेलं आहे, यामध्ये जास्त नाही, कारण खवा बनवायला भरपूर वेळ लागतो. तर इकडे मी थोडंसं दूध काढून ठेवलेलं आहे. ज्या दिवशी आपल्या घरी दूध नसतं त्या दिवशी कोणीतरी पाहुणे येतात किंवा काहीतरी गरज पडते, म्हणून मी अगोदरच इकडं थोडंसं दूध मी काढून ठेवलेलं आहे चहा वगैरे बनवण्यासाठी. आणि बाकीचं इकडे सगळा खवा बनत आहे. तर खवा बनवायला भरपूर वेळ लागणार आहे. तर संग बाकीची कामं मी करते, असं नाही की त्याच्यासमोर बसून राहावं, तिकडे माझं लक्ष आहे. आणि इकडे संग मी देवपूजाही करून घेतलेली आहे. तर देवपूजाही झालेली आहे, अधूनमधून दुधालाही चमचा फिरवत आहे. तर देवपूजा झाली, फुलं वाहिलेली आहेत आणि दीपप्रज्वलिकेला धूप लावलेली आहे. घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ. आज थोडासा लेट झाला मला, म्हणजे सगळी कामं अगोदर आवरली आणि मग निवांत मी देवपूजा केलेली आहे. आज निवांत म्हणताच येत नाही, आज इतकी कामाची धावपळ आहे ना, ते झालं की ते झालं की ते, म्हणजे दिवसभरात चालतच राहणार आहेत ही कामं. तर इकडं धूप वगैरे लावलेली आहे, घंटी वाजवून घेतली, देवाचे दर्शन करून घेऊया. म्हणजे कितीही कामाची दगदग असो, पूजा झाल्यानंतर मात्र खूप छान वाटतं, मनाला एक वेगळी शांतता प्रसन्नता असते. तर इकडं तुळशीपूजन उमरापूजनही करून आलेली आहे. तर देवपूजा कंप्लीट झालेली आहे. आता आलेली आहे मी इकडच्या रूममध्ये, म्हणजे यांचे कपडे भिजत घालण्यासाठी न्यायचे होते मला, आणि त्यामध्ये काय सामान वस्तू आहेत गॅरेजचे ते पण मला काढायचे होते. पण इकडं नजर गेली अलमारीमध्ये, तिथं पावडर सांडलेलं होतं गडबडीमध्ये, तर म्हणून म्हटलं आता अलमारी अगोदर पुसून घ्यायची, थोडंसं ते वेगळंच वाटत होतं. तर अगोदर म्हणजे कसं आहे ना, घरामध्ये सगळ्या कोपऱ्यामध्ये कामं रेडीच असतात, फक्त आपल्याला करण्याची गरज आहे. तिथं जावा तिथे वेगळंच काम दिसणार, तिथं जावा तिथे वेगळंच काम दिसणार, असं असतं. तर अगोदर मी अलमारी पुसून घेतली. आणि जेही आता आहे गॅरेजचं सामान आहे, म्हणजे किशे खूप सारे असतात त्याला, सगळ्या किशामध्ये काहीतरी काही निघत आहे, सगळे किशे मी रिकामे करून घेतले. आणि अगोदर कपडे थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी भिजत घालते आणि निवांत धुणार आहे. तासभर कपडे भिजले ना, मग जास्त वेळ लागणार नाही धुण्यासाठी. जेव्हाही हातानं धुवायचे त्यावेळेस मी कपडे थोडा वेळ अगोदरच भिजत घालते. तर कपडे सगळे नेऊन टाकलेले आहेत आणि हे सगळं गॅरेजचं सामान प्लेटात काढून ठेवलेलं आहे, म्हणजे आल्यानंतर पटकन भेटेल त्यांना, नाहीतरी ते कुठं आहे हे कुठं आहे सुरू असतं, आल्यानंतर काही भेटत नाही आहे, म्हणून सगळे एकत्रच ठेवलेलं आहे. आणि आपल्याला असतो कामाचा गोंधळ, ते आवरायचं हे आवरायचं सुरूच असतं. तर थोडासा निरमा होता ते टाकलेला आहे, म्हणजे हे पण संपलेलं आहे आता, म्हणजे किराणा संपलेलाच आहे सगळंच, म्हणजे जसं पावडर, वॉशिंग मशीनचं लिक्विड सगळं. तर सगळे एक लिस्ट बनवून देत, म्हणजे दिनेशचे पप्पा आल्यानंतर सगळं घेऊन येतील. तर इकडं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी सगळे कपडे भिजत घालते, म्हणजे कपडे भिजत राहतील निवांत. आणि तिकडं खवा पण मी बनत ठेवलेला आहे,
ते पण बघूया. म्हणजे जास्त वेळ हीच कामं करता येत नाहीत. घडीघडा किचनमध्ये मला पळावं लागते, कारण गॅसवरती मी दूध ठेवून आलेले आहे आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे. तर इकडे सगळे कपडे मी भिजत घातलेले आहेत. आता निवांत बाहेर नेऊन धुवून आणते, पण अगोदर मी खवा बनवून घेते आणि लोणी पण काढायचे. म्हणजे आज दिवसभर किचनची कामं काही संपणार नाहीत. मला भांडी पण खूप जास्त झालेली आहेत आणि एक पपई पण झाडाला पिकलेली होती, तर पपई काढून आणलेली आहे मी. म्हणजे आज गुरुवार आहे तर ठीक आहे, पपई पिकलेली होती तर पपई आणून ठेवली. आता दुपारी निवांत खाणार आहे. अगोदर मी सगळी कामावरती बघू शकता किती पसारा झालेला आहे किचनमध्ये. भांडी बघावं, तिकडं पसाराच पसारा. अगोदर आपे मेकर स्वच्छ पुसलं आणि ते वरती मी ठेवलेलं आहे. म्हणजे अशी भांडी खाली ठेवणं खूप स्पेस होतात आणि ते दररोज यूजमध्ये येत बी नाही आहेत, म्हणून मी अगोदर ते वरती ठेवलेलं आहे. आणि आता लोणी काढण्याची तयारी मी करत आहे. आता खूप जास्त भांडे झाले तर मला आणखीन थोडेसे करूया. म्हणजे आता हे साईचे तांबे, परत आता मिक्सरचं भांडं जे लोणी बनवलेलं आहे, तर सगळेच होतील एकत्रच घासता येईल. तर इकडे बघू शकता दूध आटून फक्त अर्ध्यातला अर्ध राहिलेलं आहे. आता खवा बनवायला जास्त वेळ लागणार नाही आहे, तर आता लक्ष देण्याची खूप गरज नाही. तर हे करपू शकतं दूध आणि एकदम काळपट रंग येतो खव्याला, म्हणून मी माझं लक्ष तिकडे पण आहे. म्हणजे इथंच थांबू नये मी. हे जे लोणी आहे ते पण करते आणि तिकडे ते खवा पण बनेल, दोन्ही कामं होतील. इकडे बघू शकता साईने एक तांब्यात टप्प भरलेला आहे आणि दुसरा अर्धा आलेला आहे. म्हणजे मला लोणी बनवणं झालेलं नाही. दिवसभर ते काम हे काम आपली सुरूच असतात, त्यामध्ये एखादी काम राहून जात आणि मग नंतर ते खूपच लेट होतो, असं झालेलं आहे. तर इकडं अर्धा तांबे मी साय काढून घेतली, पाणी टाकलेलं आहे आणि काही थंड पाणी घेतलेलं नाही, नॉर्मल पाणीच घेतलेलं हंड्यातलं. आणि बघू शकता थोडंसं अगदी 5 मिनिटामध्ये लोणी आलेले, जास्त वेळ लागणार नाही. आणि हे जे भांडं आहे ना छान आहे, म्हणजे यामध्ये लोणी खूप झटपट येतं. म्हणजे काही सांडायचं उडायची कसली भीती नाही, सोप्या पद्धतीने लोणी निघते. आता जी राहिलेली साय आहे ती पण मी टाकली, म्हणजे 2 पॅचमध्ये मी पूर्ण लोणी काढून घेतलेले आहे. आणि आता संग इकडे मी तूपही बनत ठेवते, म्हणजे तूप बनत राहील, इकडे खवा बनत राहील. परत मग जितके भांडे जाईल सगळे मला घासून घ्यायचे. किचन स्वच्छ झाली की मग आणखीन कपड्याचा नंबर आहे. कपडे बकेट भरून ठेवलेले आहेत मी. परत फरशी पुसायची आहे, तुरी धुवायची आहेत, इतकी कामं आहेत. तर असं ताईंनो इकडे बघू शकता एकदम परफेक्ट लोणी निघालेले आहे. छान असे लड्डू करून काढते मी, म्हणजे एक्स्ट्रा ताक येत नाही यामध्ये. तर लोणी मी इकडे गरम करायला ठेवते आणि मग तोपर्यंत बाकीची कामं आवरली जातील माझे. तर असं ताईंनो आज थोडीशी घाई गडबड झाली बोलण्यावर, तर काही मी चुकून बोलले असले तर अगोदरच मी सॉरी म्हणत आहे. तर इकडं लोणी सगळी काढून मी गरम करायला ठेवली आणि खवाही बनतच आलेला आहे. खवा कसा बनला आणि बाकीची कामं कशी आवरली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता याचसोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. इकडं हे जे मिक्सरचं भांडं आहे ना त्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे, थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं अगोदर धुवून मी साईडला ठेवते. म्हणजे या भांड्यामध्ये घेतलं तर त्याचा चुरा होणार आहे, म्हणून अगोदर मी असे भांडे धुवून साईडला ठेवून देते. आणि गरम पाणी टाकल्यामुळे सगळा चिकटपणा गेलेला आहे, मिक्सरचं भांडं एकदम स्वच्छ झालेलं आहे. तर असं ताईंनो बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.